अमरनाथमध्ये शेतकऱ्यांच्या शेतजमिनी एमआयडीसीनं परस्पर अधिग्रहित केल्या, तर सातबाऱ्यावर स्वतःची नोंद करून घेतल्या. उद्योजकांना मंजुरी सुद्धा करून टाकलेल्या. तर उद्योजक जेव्हा या शेतजमिनीवर फॅक्टरी उभारण्यासाठी आले तेव्हा आपल्या जमिनी परस्पर विकण्यात आल्याचं या शेतकऱ्यांना समजलं. याविरोधात पालेगावातले शेतकरी आमरण उपोषणाला बसले. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघात अंबरनाथ तालुक्यात काकोळे गाव व गोरपे, शिरवली, आंबे या गावाच्या शेतकऱ्यांच्या वडिलोपार्जित सुपीक शेतजमीन शेतकऱ्यांच्या संपत्तीशिवाय एमआयडीसी भूसंपादनात समाविष्ट 7/12 सदरी असलेली नोंद रद्द करून 7/12 कोरा करण्याच्या मागणीसाठी एमआयडीसी भूसंपादन रद्द करून शेती आणि शेतकरी वाचवण्यासाठी बेमुदत अमर उपोषणावर बसलेले आहेत. अध्यक्ष महोदय, या जमिनी शेतकऱ्यांच्या वर्षानुवर्षाच्या वडिलोपार्जित जमिनी आहेत. यावर अशा प्रकारे नोंद केल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शेतकऱ्यांचा कोणताही विकास होत नाही. त्यामुळे ह्या शेतकऱ्यांनी ह्या आधी अनेक आंदोलन केले आहेत.